आपल्या देवगाव सर्कलला आपल्याला वैभवाचे दिवस आणायचे आहेत. शेवट्याला सुद्धा आजपर्यंत त्या गावाने नामच पाहिलं नाही. की भारतीय जनता पार्टीला मतदार मागण्याचा अधिकार नाही. त्या ठिकाणी देवगावला मी ग्रामीण रुग्णालय स्थापन केलं. अण्णा शिंदे हा तळागाळातल्या लोकांना घेऊन चालणारा व्यक्ती आहे. डॉक्टर अण्णा शिंदे आमचे रस्ते करल. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे हे तर बाहेरच्या तालुक्याचे, ते गंगापूर तालुक्यातले आहेत, मग ते लोकांना चालतात. फक्त अण्णा शिंदे तर त्याला धाक पडायला लागला की अण्णा शिंदे उद्या निवडून आला तर आपलं काही खरं नाही. चिठ्ठी पद्धत बांध, टुलर उभं ते दिवा माझ्या हातानं काढ. तुम्ही क्रांतिकारी निर्णय घेतला आणि या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर जिल्हा परिषद सुद्धा ऐतिहासिक ठरली. आम्ही तो निर्णय घेतला आणि मग त्या ठिकाणी जेवढ्या आमच्या दिंड्या जातात त्या सर्व दिंड्याला त्या ठिकाणी मोठं टँकर आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषद तर्फे द्यायचं. उद्या अण्णा शिंदे जिल्हा परिषद सदस्य असेल नसेल हा भाग वेगळा नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे तर मी शिष्य आहे. काय आपलं काय असतं, साहेबांनी जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही काम करतो. 80% समाजकारण. शेतकऱ्यांसमोर जेवढ्या अडचणी आहेत त्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या अडचणी आहेत, त्याच्यावरती कायम असा ठोस उपाय निघालेला नाही. पण सध्या ज्या अडचणी आहेत, पाणी असेल, हमी भाव असेल त्यांच्या उत्पन्नाला, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आता कसा लढा देणार आहे? आज आमचे टमाटे जर आले तर त्या ठिकाणी रानडुक्कर ते टमाटे खातात. आमच्या ज्या मका आहेत, मका शेतकरी कावाड पेस्ट करून पितो, रानडुकर मका पूर्ण फस्त करतात. पर्यटनाच्या माध्यमातून त्या भागातल्या तरुणांना सुद्धा रोजगार मिळेल अशी संकल्पना आहे. बिलकुल बिलकुल. आता हे तर शेतकऱ्यांचे मुद्दे झाले, पण याच्या व्यतिरिक्त आपण पाहतो की वाड्या वस्त्यांमध्ये नागरिकांना जाण्यासाठी रस्ते नाही आहेत. तर रस्ता हा प्राथमिक गरजांमध्ये येतो आणि तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की पावसाळ्यात सुद्धा पक्के रस्ते नाही आहेत जाण्यासाठी, चिखलमय रस्ते होतात पूर्ण. मग याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार? 1 वर्षामध्ये प्रत्येक गावाला पक्का रस्ता आम्ही करून देऊ, हे या ठिकाणी आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वचन आहे. अण्णा शिंदे हा राजकारणाचा एक वेगळा माणूस आहे. पक्षविरहित मी काम करणार आहे, जातपात विरहित मी काम करणारा माणूस आहे. ही माझी प्रतिमा आहे. त्यामुळे जनता विश्वास ठेवते माझ्यावर. नमस्कार, मी किरण सुमन रघुनाथ गीते. अभिजात महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय की आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही पार पडलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सध्या तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्यासाठी अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे झालेले आहेत. त्यासाठी ते त्यांच्या गटासाठी किती काम करणार, कसं काम करणार, त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी काय आहेत ते ऐकून घेण्यासाठी सगळेच सज्ज झालेले आहेत. पण असेही काही नेते असतात की जे वर्षानुवर्ष काही गाजावाजा न करता आपलं काम सातत्यानं करत असतात. आता आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असे गेस्ट आलेले आहेत की ज्यांनी 1997 पासून 97 मध्ये ते ग्रामपंचायतीमध्ये काम केलेलं त्यांनी. त्याच्यानंतर ते जिल्हा परिषदेत सदस्य झाले आणि त्यानंतर अनेक वर्ष त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षाची धुरा देखील सांभाळलेली आहे आणि त्यांचा एकंदरीत आपण जर पाहिलं तर राजकीय अनुभव असा दांडगाच आहे. पण असं असूनही, राजकीय पद असूनही सामान्य माणसाचा जो काही अडचणी असतात त्या अडचणींना धावून जाणारा माणूस, त्यांच्यासाठी वारंवार झटणारा माणूस म्हणून या व्यक्तीची ओळख आहे. आणि ते सध्या देवगाव रंगारी या जिल्हा परिषदेच्या गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मशाल चिन्हातून उमेदवार आहेत असे अण्णासाहेब शिंदे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. प्रथमतः आपण मुलाखत सुरू करण्यापूर्वी त्यांचं स्वागत करूयात. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आता सुरुवातीलाच अर्थात तुम्ही एक सुशिक्षित नेते आहात आणि तुमचं BCom BEMS देखील झालेलं आहे. अनेक वर्ष तुम्ही त्या संदर्भात कामही केलेलं आहे, प्रॅक्टिस केलेली आहे. सुशिक्षित नेत्यांना सहसा आता आमचं जे जनरेशन आहे ते जास्त प्राधान्य देतं, तो तर आहेच. याच्याशिवाय तुमचा जो राजकारणातला एवढा दांडगा अनुभव आहे, तर आगामी निवडणुकींमध्ये तो अनुभव तुम्हाला कसा कामी येणार आहे असं वाटतं तुम्हाला? निश्चितच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि या ठिकाणी मी काम करत असताना 1997ला सर्वात पहिलं मी जिल्हा परिषद सदस्य झालो. त्यानंतर 97 नंतर 2002ला परत मी जिल्हा परिषदेला निवडून आलो. त्या काळामध्ये नंतरच्या 2.5 वर्षामध्ये मी सुरुवातीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालो आणि त्यानंतर मला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळाली. त्यानंतर 2007 नंतर सुद्धा मी परत निवडणुकीला उभा राहिलो. परत मी त्या ठिकाणी निवडून आलो आणि विशेष त्या ठिकाणी सांगायला मला असा आनंद होईल की एकदा लोकांनी निवडून दिलं तर दुसऱ्यांदा निवडून देत नसतात. पण त्या ठिकाणी मी दुसऱ्यांदा जेव्हा निवडून आलो त्या टायमाला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने जनतेने मला आशीर्वाद दिला. 5,000 मताची लीड मला त्या ठिकाणी होती. एकट्या 50% मध्ये मी असायचो आणि 50% मध्ये बाकीचे उमेदवार असायचे, अशी परिस्थिती आहे. आणि निश्चितच मी ग्रामपंचायतीला सुरुवातीला काम केलं, त्यामुळं लोकांची अडीअडचणी काय असतात, ग्रामीण भागातल्या समस्या काय असतात, म्हणून त्या माध्यमातून मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून मी कामाला सुरुवात केली. आणि आता तर विशेष नाही,
प्रचंड म्हणजे 15 वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य होतो. नंतर 5 वर्ष माझी मिसेस त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य होती. आणि आज म्हणजे 10 वर्षापासून मी कुठलाही सदस्य नाहीये. फक्त आपलं या ठिकाणी युतीचं सरकार असताना 1997 मध्ये मी संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष होतो. त्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेच्या फायली असतील, श्रावणबाळाच्या फायली असतील, त्या माध्यमातून मी प्रचंड लोकांची कामं केले. आणि असं सगळं असताना आता जर मी जिल्हा परिषद सदस्य झालो तर पहिल्या दिवसापासून माझं काम त्या ठिकाणी चालू आहे. अशी परिस्थिती आहे. नक्कीच. आणि आता तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये देखील फिरत असाल, लोकांच्या गाठीभेटी घेत असाल. लोकांचा कसा प्रतिसाद आहे तुमच्या? लोकांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे. कारण लोकांना माहिती आहे का, कारण काय मी पूर्वी औराळा जिल्हा परिषद गटामधून लढायचो. आता काय झालं की या ठिकाणी माझ्या औराळा मतदारसंघातले 5-6 गावं इकडे देवगाव रंगारी विभागात आले. आणि या देवगाव रंगारी विभागामध्ये आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा सदस्य असायचा. आणि मग आमच्या सर्व शिवसैनिकांनी सांगितलं, त्यांनी आग्रह केला. आणि पक्षनेते त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब असतील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब असतील, यांनी सुद्धा मला सांगितलं की डॉक्टर तुम्हाला प्रचंड अनुभव आहे. सर्व पदाधिकारी तुमची जरी 25% गावं असले पण 75% भाग असलेले सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, आमचे तालुका प्रमुख संजय मोठे असतील, आमचे विभाग प्रमुख चांगदेवराव पाटील सवडे असतील, आमचे उपविभाग प्रमुख कमलाकर चौधरी असेल, दुसरे उपविभाग प्रमुख हरदे आप्पा असेल, या सर्वांनी, आमचे दीपक नाना बोडके असेल, यांनी सगळ्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्ही या ठिकाणी लढा, तुम्ही या ठिकाणी असं समजू नका. आणि आपल्याला शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकावायचा आहे. आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून तुम्ही जे काम करतात त्यांच्या आदेशानुसार, आणि आज उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो. आपल्या देवगाव सर्कलला आपल्याला वैभवाचे दिवस आणायचे आहे. आणि अशा माध्यमातून मला देवगाव रंगारी सर्कलमधनं त्या ठिकाणी उमेदवारी पक्षाने दिली. सर्व पदाधिकारी तन्मन धनाने त्या ठिकाणी काम करतायत. आणि आज देवगाव रंगारी सर्कलमध्ये अशी परिस्थिती आहे. आणि अनेक गावं सांगता येईल. त्या ठिकाणी देवळानं ते कादरपूर, त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला सांगतो देवगाव ते देवळी असेल, त्या ठिकाणी पळसखेड्याचा रस्ता असं, ह्या लोकांना स्वातंत्र्य म्हणून इतके दिवस झाले, अद्यापपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी डांबरी रस्ता झालेला नाही. आणि दुर्दैवाने ज्यांनी दिला नाही ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य होते. आणि आता ते लोकांना सांगतात की आमचं सरकार आहे, आम्ही हे रस्ते करू. असे तर अनेक सांगण्यासारखे. आजच्या डेटला देवगाव ते आमचा लामणगाव रस्ता असेल, त्या ठिकाणी आमच्या शेवत्याला जायला रस्ता नाहीये. आज त्या ठिकाणी शेवत्याला सुद्धा आजपर्यंत त्या गावाने डांबरच पाहिलं नाही. पावसाळा पडला की त्या गावाचा दळणवळणाचा संपर्क त्या ठिकाणी दूर होतो. आणि म्हणून या ठिकाणी मी जनतेला सांगितलं की तुम्ही बघा, अशी परिस्थिती आहेत. आणि जर पुन्हा त्या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुमच्याकडे येतील, मी तर स्पष्ट सांगितलं की भारतीय जनता पार्टीला मतदार मागण्याचा अधिकार नाहीये. 15 वर्ष तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही देवनाळ्याला पक्का रस्ता देऊ शकले नाही, तुम्ही बोरसरला पक्का रस्ता देऊ शकले नाही, तुम्ही देवळीला पक्का रस्ता देऊ शकले नाही, कादरपूरला पक्का रस्ता देऊ शकले नाही. आणि देवगाव सर्कलमध्ये रस्त्याचं जाळंच नाहीये. आणि असं असताना या ठिकाणी निश्चितपणानं मी या ठिकाणी मतदारांना आश्वासन देतो. लोक सुद्धा माझ्याकडे अपेक्षेने बघतात. कारण मी जरी औराळा विभागाचा सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य होतो, पण या ठिकाणी पक्षाने मला त्या ठिकाणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि अध्यक्षपदाची संधी दिली. तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, देवगाव रंगारीमध्ये तीर्थक्षेत्राचे चांगले गाव आहे. संत बाईनाबाईंचे देवस्थान आहे, ज्या पूर्ण भारतामध्ये प्रख्यात आहे. पण या ठिकाणी मी माझे भाग्य समजतो की या ठिकाणी 2005 ते 7 मी अध्यक्ष होतो. 2005 पूर्वी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास योजनाच नव्हती. आणि मग त्या ठिकाणी मी ती योजना आणली. मग त्या ठिकाणी संत बाईनाबाई देवस्थान असेल, आमचं ढवळेश्वर देवस्थान असेल देबेगावचं, लामणगावचं आमच्या ठिकाणी संस्थान असेल, असे संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 70 क वर्ग तीर्थक्षेत्राचे. मग त्या ठिकाणी भद्रा मारुती असेल, वृक्षेश्वरचं मंदिर असेल, आमचं त्या ठिकाणी रेवानाथ संस्थान असेल, त्या ठिकाणी वाकीचं शिवेश्वर संस्थान असेल, त्या ठिकाणी देवी दाक्षायणी लासूरचे असेल, असे प्रख्यात देवस्थान आहेत. त्या ठिकाणी म्हणजे लाखो भाविक यात्रेला येत असतात. आमचे औराळ्याची महालक्ष्मी देवी देवस्थान आहे, त्या ठिकाणी सुद्धा शेकडो भाविक त्या ठिकाणी येत असतात. आणि असा असताना तीर्थक्षेत्र विकास योजना 2005 पूर्वी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नव्हती. योगायोगाने मी ती आणली. आणि त्या ठिकाणी या देवगाव रंगारी सर्कलमध्ये त्या ठिकाणी मी संत बाईनाबाई देवस्थान असेल, ढवळेश्वर देवस्थान देबेगावचं असेल, त्याचप्रमाणे लामणगावचं संस्थान असेल, या तिन्ही देवस्थानाला मी क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दिला. नुसता दर्जाच दिला नाही, त्यासाठी निधी आणला, त्याचं भूमिपूजन पण केलं, त्याचं उद्घाटन पण केलं. आणि आज या ठिकाणी ते आणल्यानंतर आता त्या ठिकाणी आमचं देबिका संस्थान ब वर्ग दर्जात गेलं. ब वर्ग दर्जात गेलं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार त्याला निधी देतो.
द्यावाच लागतं. कारण ब दर्जामध्ये जिथे 1,00,000 भाविक वर्षभरामध्ये येतात त्या भाविकाची संख्या गृहीत धरून त्या सुविधासाठी तुम्हाला निधी मागायची गरज पडत नाही. केंद्र आणि राज्य सरकार तो निधी देतो आणि म्हणून त्या माध्यमातून लोकांनी सांगितलं बाबा एवढं काम तुम्ही केलंय आणि एवढं सगळं केलं तर आमचं त्या ठिकाणी देवगाव रंगरी हायवेवर आहे. आज या ठिकाणी मुंबईला जाणार मुख्य हायवे येतो, नाशिकला जाणार हायवे आहेत. अनेक लोकांचे ॲक्सिडेंट व्हायचे. ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या लोकांना संभाजीनगरला आणेपर्यंत अनेक लोकांचा रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. मग असं असताना त्या ठिकाणी देवगावला मी ग्रामीण रुग्णालय स्थापन केलं. आज त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये आज 50 खाटाचं रुग्णालय त्या ठिकाणी झालं. ट्रॉमा सेंटर त्या ठिकाणी झालं. MD मेडिसिन डॉक्टर आहेत, MS ऑर्थोपेडिक्स आहेत, म्हणजे ऑप्थॉलॉजी आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत. म्हणजे एवढ्या सुविधा आम्ही देवगाव रंगारीला त्या ठिकाणी दिल्या. आणि असं सगळं असताना लोकांचा प्रचंड विश्वास आहे. अण्णा शिंदे हा तळागाळातल्या लोकांना घेऊन चालणारा व्यक्ती आहे. त्या ठिकाणी सांगताना मला आनंद वाटतो. मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो तरी सुद्धा मी रोज माझ्या घरी त्या ठिकाणी घरी जायचो. म्हणजे मी तर माझ्या बंगल्यावर कधीही राहिलो नाही. मला माझ्या लोकांमध्ये म्हणजे माझ्या गावामध्ये माझ्या त्या ठिकाणी मातृभूमीवर त्या ठिकाणी गेल्याशिवाय मला झोप येत नव्हती. हा माझा स्वभाव होता. आणि हे सगळं माझ्या देवगाव रंगारी लोकांना माहिती आहे. कारण पक्ष बी काय करतात प्रत्येक वेळेस देवगाव सर्कल माझ्याकडे म्हणजे सपोर्टिंग सर्कल लगतचं सर्कल असल्यामुळं कायमस्वरूपी कुठली निवडणूक असो त्या निवडणुकीचं मी इन्चार्ज असायचो. आणि म्हणून त्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे, लोकांना सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून देवगाव सर्कलमध्ये लोकांच्या प्रचंड अपेक्षा आहे. लोकांना वाटतं आमचे डॉक्टर अण्णा शिंदे आमचे रस्ते करल, आमच्या भागामध्ये शाळा खोल्या असतील त्या पण या ठिकाणी भरपूर प्रमाणात देतील, असा लोकांना स्कोप वाटतो. म्हणून त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे. आता राजकारण आपण पाहिलं की राजकारणामध्ये विरोधक असतात, टीका टिप्पणी होते आणि तर जर टीका करणारे विरोधक नसतील तर मग राजकारणात कसली मजा, आपण असं पाहत आलेलो आहे. तर आता तुम्हाला चांगला प्रतिसाद तेवढाच आहे याची मला नक्कीच खात्री आहे. पण त्याच्यानुसार तुमच्यावर टीका करणारे, तुम्ही बाहेरून आलेले नेते असणारे, अशी देखील टीका टिप्पणी करणारे बरेच लोक आहेत. तुम्ही याला कसं काय समोर जात आहे? नाही, आता मुळात कसं आहे, सगळ्यांना माहिती आहे की मी औराळा सर्कलमध्ये 15 वर्ष मी होतो, 5 वर्ष माझी मिसेस होते. म्हणून लोकांचा असा समज झाला की हे औराळा सर्कलचे. पण त्यांना हे माहीत नाही की खापरखेडा असेल, साशेगाव असेल, आमचं पळसखेडा असेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आमची जाधव वस्ती असेल, त्या ठिकाणी रूपवाडी असेल, हे सर्व भाग आता देवगाव सर्कलला जोडले गेले. आणि तुम्हाला सांगताना या ठिकाणी सांगतो, खापरखेडा शिवारात माझी स्थिती आहे. आज ज्या ठिकाणी माझं घर आहे ते सुद्धा खापरखेडा शिवारामध्ये आहे. आणि मुळात माझं जे गाव मूळ विटा खापरखेडा आणि पळसखेडा हे ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्या ग्रुप ग्रामपंचायत मी ग्रामपंचायत सुरुवातीला सदस्य सुद्धा होतो. त्यामुळे हे लोकांना टीका टिप्पणी करताना हे माहीत नाही त्यांना का बा त्या खापरखेडा शिवारातच आज मी राहतो, खापरखेडा शिवारात माझी जमीन आहे. आणि मुळात मी त्यांना हे सांगू इच्छितो, मला तर काही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. पण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे, हे तर बाहेरच्या तालुक्याचे, ते म्हणजे गंगापूर तालुक्यातले आहेत. मग ते लोकांना चालतात. फक्त अण्णा शिंदे तर त्याला धाक पडायला लागला की अण्णा शिंदे उद्या निवडून आला तर आपलं काही खरं नाही म्हणून असे काहीतरी नको ते, म्हणजे असं काहीतरी त्याच्यामध्ये कुठलं तथ्य नाही असे आरोप करतात. मी त्याला सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीचा बाहेरच्या तालुक्याचा उमेदवार आहे त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही, मलाही काही बोलायचं नाही. मी तर स्पष्ट सांगितलं, हे गाव माझे ग्रुप ग्रामपंचायतचे, त्यामुळे बाहेरून आला यांचं हे जे त्यांचं म्हणणं आहे त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. असं नक्कीच आपण पाहिलं की आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असण्याचा तुमचा एवढा दांडगा अनुभव आहे आणि तुम्ही तळागाळापासून राजकारणात सक्रिय झालेले आहात. पण तुम्ही जेव्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतात तेव्हा तुम्ही एक VIP कल्चर आपण ज्याला म्हणतो ना, तर ते मोडीत काढलं. म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीवरचा दिवा काढून टाकला, त्यानंतर चिठ्ठी जेव्हा भेटण्याची पद्धत सुरू केली, त्यामुळे तुम्ही सामान्य माणसाच्या हाकेला आवाज देणारा, रिस्पॉन्स देणारा नेता म्हणून तुमची ओळख तयार झाली. मग आता मला त्याच्यामुळे तुम्ही सामान्य जनतेच्या मनामध्ये बसलात. ठीक आहे, तळागाळात जाऊन काम करणारा, त्यांच्या अडीअडचणी सोडवणारा नेता म्हणून तुमची ओळख झाली. पण आता इथून पुढे तुम्ही जेव्हा परत एकदा जिल्हा परिषद सदस्य पदावरती बसाल तेव्हा सामान्य माणसाला तुमच्याशी संपर्क करण्याची कशी पद्धत असेल? नाही, मुळात तुम्हाला हे सांगतो मी, ज्या टायमाला मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, मी बघितलं आता लोक बिचारे ग्रामीण भागातून यायचे. आणि ग्रामीण भागातून आलं तर मला लोक फोन करते, डॉक्टर साहेब तुम्हाला भेटायला कारण म्हणलं तुम्ही या ना, कधी पण भेटले या, म्हणजे 24 तास माझा दरवाजा खुला आहे. आणि मग त्या ठिकाणी लोक मला सांगायचे, साहेब आम्ही 9 वाजता आलो, तुमच्या शिपाईने आम्हाला सोडलं नाही, आमच्या त्या क्लर्कने आमच्या जो काही PA असतात त्यांनी चिठ्ठी लिहून घेतली, चिठ्ठीच तुमच्याकडे दिली नाही, साहेब मिटिंगमध्ये आहेत. मग मी माझ्या खाजगी सचिवाला बोललो, त्याला सांगितलं चिठ्ठी पद्धत बांध आणि माझ्या कॅबिनच्या बाहेर जो दिवा असायचा, म्हणजे आमची एक सिस्टीम असायची, तर कुठल्या पद्धतीची अधिकाऱ्याची मिटिंग जर असली तर म्हणजे लाल दिवा लावला जायचा. लाल दिवा असला म्हणजे आमचे शिपाई समजायचे, आमचे ते PA समजायचे, आता आतमध्ये कोणाला सोडायचं नाही, साहेब मिटिंगमध्ये बसले. मी म्हणलं अरे बाबा, हा साहेब ज्यांच्यामुळे झाला ते जर मला भेटायला येत असेल तर त्यासाठी असं अडवायचं नाही. तुम्हाला म्हणजे गंमत वाटेल, मी स्वतः त्याला म्हणलं खुर्ची ठेवितं, त्याला मी स्टूलवर उभं राहून तो दिवा माझ्या हाताने काढला. म्हणलं याच्यानंतर लाल दिवा लावायचं नाही. आणि चिठ्ठी पद्धत शिपाईला सांगितलं, ग्रामीण भागातला माणूस आला
जो मळकट टोपीचा असला, तो धोत्रावाला माणूस असला, फेट्यावाला असला, समजायचा तो अण्णा शिंदेचा चाहता आहे. मग तो माझ्या मतदारसंघातला असो, जिल्ह्यातला कुठलाही असो. आणि तुम्हाला सांगतो, मग आश्चर्य वाटेल, मी त्या ठिकाणी कशी भूमिका ठरवली. सगळ्यात पहिलं सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार 3 दिवस मी कामाचे डिक्लेअर केले. सोमवार, मंगळवार आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी कुठेही ग्रामीण भागात दौरे काढायचे नाही. तर जनरली काय असतं, एखादा अधिकाऱ्याला कोणी भेटायला गेला की साहेब कोर्टात आहे, साहेब कन्नडच्या दौऱ्यावर आहे, साहेब खुलताबादच्या दौऱ्यावर आहेत, साहेब म्हणले ही पद्धत बाद. सोमवार, मंगळवार, शुक्रवार जेव्हा मी इथं बसतो त्या टायमाला सर्व खाते प्रमुखांनी आपल्या मुख्यालयाला थांबायचं. ऑथॉरिटीला तुम्ही हे करा. आणि मग त्यामुळे लोकांना एक वाटायचं, लोक म्हणजे मोठ्या आशेने यायचे. आशेने आल्यानंतर मग लोकांना तसं आले की त्या दरवाजेचे जे म्हणजे दरवाजा क्लोज होण्याचं जे हे असतं ते सिस्टीम, ती सुद्धा मी काढून टाकली. डायरेक्ट असं ओपन असायचा. समोर ते माणूस दिसलं, मी चालू या सखाराम पाटीलमध्ये या, तुकाराम पाटीलमध्ये या, रमेश वारेमध्ये या, काकासाहेब काळेमध्ये या, चांगदेव पाटील सवडेमध्ये या, बबनराव मोगलमध्ये या, अशा पद्धतीनं आम्ही म्हणायचो. आणि त्या पद्धतीनं ते लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला. ते कल्चर मी टोटल खतम केलं. अशा पद्धतीने हे ट्रीटमेंट दिल्यानंतर आणि लोकांचं जिल्ह्यातील एक शासकीय काम पाहण्याला माझा पीए वेगळा होता, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं काम पाहणारा माझा पीए वेगळा होता, माझ्या तालुक्यातील शेतकरी असेल, कष्टकरी असेल, ग्रामपंचायतीचे प्रश्न असेल, हे पाहणारा माझे मी असे सेक्शन वाटून दिले होते. आणि त्यामुळे त्यांना मी रात्री रोज आढावा घ्यायचो, कुठलं निवेदन आलं, काय कारवाई झाली. आणि तुम्हाला असं वाटलं की तो खाते प्रमुख काही म्हणजे बघतो करतो असं वाटलं, लगेच मला सांगायचं. आणि तुम्हाला एक सांगतो, अधिकाऱ्याने सुद्धा इतका चांगला मला रिस्पॉन्स दिला. माझ्या काळामध्ये जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व्हायची, ती सर्वसाधारण सभा जसं विधानसभा चालते त्या पद्धतीनं चालायची. मी एकमुखी मिनिर म्हणजे अधिकाऱ्याला बोलायचे मी कामच पडू देतो, मी सांगायचो, मी सांगेल तो कायदा. आणि अशा पद्धतीने आम्ही ते काम केलं आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा चांगला रिस्पॉन्स दिला. एक वैभवाचे ते दिवस होते. आणि आम्ही जे ठरवलं, आता तुम्हाला एक सांगतो, आपल्या संभाजीनगर जिल्हा ही संतांची भूमी आहे, तसं तर मराठवाडा संतांची भूमी आहे. आपल्या या संभाजीनगरमध्ये अनेक दिंड्या त्या ठिकाणी पंढरपूरला जातात, अनेक दिंड्या आळंदीला जातात, अनेक भाविक त्या ठिकाणी महिना त्या ठिकाणी प्रवास करतात. मी सुद्धा पांडुरंगाचा भक्त आहे. मी सुद्धा त्या ठिकाणी वारीला जायचो. तर मी बघायचो सगळं कोणाच तरी एखाद्या शेतकऱ्याला म्हणजे आम्हाला आंघोळ करून द्या. आम्ही दिंडी जाताना त्यांची विहिरीची त्या ठिकाणी मोटर चालू असेल, तिथे आम्ही आंघोळ करायचो. म्हणजे आंघोळीला पाणी मिळायचं नाही, कारण शेवटी 15-15 दिवसाचा जायला प्रवास असा, एवढं रोज रोज आपल्याला पाणी कुठून मिळणार. आणि मग योगायोगानं त्याच वारकऱ्याच्या आशीर्वादानं पांडुरंगाच्या कृपेने मी जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, तर मी क्रांतिकारी निर्णय घेतला. आणि या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर जिल्हा परिषद सुद्धा ऐतिहासिक ठरली. आम्ही तो निर्णय घेतला. आणि मग त्या ठिकाणी जेवढ्या आमच्या दिंड्या जातात त्या सर्व दिंड्याला त्या ठिकाणी मोठं टँकर आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषदतर्फे द्यायचो. सुरुवातीला मला प्रशासनाने सांगितलं की साहेब, आपला हा सेसचा जो पैसा आहे जिल्हा परिषद उत्पन्न आपल्या जिल्ह्यामध्ये खर्च करायचं असतं. मी म्हणलं तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण आपण हे कोणासाठी खर्च करतो? आपल्या जिल्ह्यातले लोक तिकडे चालले आणि उद्या जर ते समजा त्या ठिकाणी दिंडीला जात असताना त्या ठिकाणी त्यांना एखादा आजाराची लागण झाली, काही झाली, आणि ते जर उद्या म्हणजे दिंडीवरनं परत आले तर मग त्याचा त्रास आपल्या इथले म्हणजे लोकांना होईल. त्याचं एक प्रकारची लागण होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी मी सांगितलं काहीच सांगायचं नाही. आणि मग त्या ठिकाणी आम्ही पूर्ण दिंड्या जेवढ्या आहेत आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या दिंड्यांना महिनाभर मोफत टँकर, सर्व दिंड्यांबरोबर मेडिकल पथक, मग आमची ॲम्ब्युलन्स बरोबर असते, आमचा मेडिकल ऑफिसर बरोबर असतो. आणि त्या ठिकाणी मेडिसिन लागणारी जी मेडिसिन आहे, मग अँटी ॲनाल्जेसिक असेल, त्याचप्रमाणे अनेक त्याला पोटाचे आजार होतात, हे सगळं औषधीचा साठा आमचा त्या ठिकाणी 2 कर्मचारी आणि मेडिकल ऑफिसर महिनाभर त्या दिंड्यांबरोबर असतात. ती प्रथा आज बी चालू आहे. उद्या अण्णा शिंदे जिल्हा परिषद सदस्य असेल नसेल हा भाग वेगळा, पण तो मी कायदा करून टाकला. आणि त्या कायद्याच्या माध्यमातून 2005 पासनं आजपर्यंत कायमस्वरूपी ती ठिकाणी म्हणजे प्रत्येक वर्षी दिंड्यांना ती सेवा आम्ही देतो. म्हणून वारकऱ्यांचा मला एक वेगळा आशीर्वाद आहे. आणि मग त्या ठिकाणी मी प्रत्येक वर्षी दिंडीला भेटायला जात होतो. अनेक जिल्ह्याचे लोक मला विचारते, मग हे दिंडी संभाजीनगर जिल्हा परिषदनी शासकीय टँकर दिलं कसं? मग अनेक आमच्याकडे विचारपूस झाली. मग त्या अनेक आणि योगायोगाने त्याच काळात मी जिल्हा परिषद अध्यक्षांचा सुद्धा मी अध्यक्ष झालो होतो. म्हणजे आमची पण एक संघटना होती. त्या टायमाला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, मी शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. आणि त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं, मग तुम्ही चांगले बोलू शकतात, तुम्ही कोणाला घाबरत नाही. आणि मी म्हणलं हरकत नाही, वंदनीय बाळासाहेब ठाकरे तर मी शिष्य आहे. काय आपलं काय असतं, साहेबांनी जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही काम करतो 80% समाजकारण. आणि मग त्या टायमाला मग त्यांनी म्हटलं तुम्ही टँकर कसं चालू केलं?
मग मी त्याला सांगितलं असं असं केलं. त्यानुसार अनेक जिल्हा परिषद सुद्धा नंतर तो निर्णय घेतला. म्हणजे अशी क्रांतिकारी निर्णय घेणारी सुद्धा जिल्हा परिषद आहे. याचाही मला विशेष त्या ठिकाणी एक प्रकारचा मी माझं भाग्य समजतो. नक्कीच तुम्ही शेतकऱ्यांचा देखील खूप विचार करता. म्हणजे मला आठवतं जसं कन्नडमध्ये ऊसाच्या दरासाठी सुद्धा तुम्ही लढा दिला होता आणि त्यातून जवळपास 70,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला होता आणि त्याचा न्याय मिळवून दिला होता तुम्ही शेतकऱ्यांना. पण आता आपण पाहतो की शेतकऱ्यांसमोर जेवढ्या अडचणी आहेत त्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या अडचणी आहेत, त्याच्यावरती कायम असा ठोस उपाय निघालेला नाही. पण सध्या ज्या अडचणी आहेत, पाणी असेल, हमी भाव असेल त्यांच्या उत्पन्नाला, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आता कसा लढा देणार आहेत? नाही याच्यामध्ये मुळात तुम्हाला सांगू मी आत्ताच मागाशी आपल्याला बोललो की 10 वर्षापासून मी जरी सत्तेत नसलो पण आम्ही एक कन्नड तालुका संघर्ष समिती आम्ही स्थापन केली आहे आणि त्या समितीच्या मार्फत आमचे अनेक लढे चालू असतात. आता तुम्हाला सांगतो मकाचा भाव, मकाच्या बाबतीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं भाव डिक्लेअर केला, मकाला 2400 भाव, पण 2400 भाव दिला पण मका खरेदी केंद्रच चालू केलं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मग म्हणजे प्रशासन डीएमओ असतील, एचडीएम साहेब असेल, तहसीलदार साहेब असेल, त्यांच्या मागे लागलो तर तुम्ही मका खरेदी केंद्र चालू करा. चालू करानंतर मग त्यांनी सुरुवातीला आमच्या अंगणानं 1 डिसेंबरला मका नोंदणी केंद्र चालू केलं, म्हणजे नोंदणी सुरू केली. पण डिसेंबर संपला तर ते मका खरेदी केंद्र चालूच केलं नाही. मग मी त्यांना म्हणलो म्हणजे तहसीलदार साहेबांना, एचडीएमला, तुम्ही चालू करा. ते म्हणजे आम्ही इलेक्शनमध्ये आहे. अहो म्हणलं इलेक्शन हा पार्ट वेगळा, मका खरेदी केंद्र हे समजा खरेदी विक्री संघ करणार आहे आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला असं म्हणता येणार नाही तुम्ही एकीकडे 24 रुपये भाव सांगतात आणि त्या ठिकाणी तुमचे केंद्र चालू करत नाही. आणि मग त्या ठिकाणी व्यापारी लोक लुटायला लागले ना. व्यापारी लोक त्यांच्या मनात 1000 रुपये भाव म्हणजे 1000 रुपये क्विंटल किंवा 1200 रुपये क्विंटलने ते मका घ्यायला लागले. आणि मग मी म्हणलं आता गाड्या असं चालणार नाही. मग त्या ठिकाणी मी त्यांना लेखी स्वरूपात निवेदन दिलं की जर तुम्ही त्या ठिकाणी 12 तारखेपर्यंत जर समजा तुम्ही मका खरेदी केंद्र चालू केलं नाही, ह्या कालची जी 12 तारीख झाली, तर त्या ठिकाणी मी तहसील समोर उपोषण करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर एक जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. मग त्या ठिकाणी मला एचडीएमचा फोन आला, म्हणजे डॉक्टर साहेब तुम्हाला आता उपोषण करता येणार नाही, आता ही प्रक्रिया चालू झाली. म्हणलं साहेब मी काही निवेदन तुम्हाला आता दिलं नाही, माझं उपोषण होणार म्हणजे होणार. इलेक्शन गेली म्हणलं खड्ड्यामध्ये. आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की हा मनुष्य सत्तेसाठी पैदा झाला नाही, सत्ता माणसासाठी पैदा झाली आहेत आणि सत्ता ही सामान्य माणसासाठी असली पाहिजे. आणि या ठिकाणी आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं, म्हणलं साहेब ते बाकीच काही मी ऐकणार नाही. मी काही तुम्हाला उठलो निवेदन दिलं काल आणि आज उपोषण करता असं मी म्हणत नाही. म्हणलं मी तुम्हाला 15 दिवसापूर्वी पत्र दिले, तुम्हाला कारवाई करावं लागेल. तुम्हाला सांगतो त्या 11 तारखेला संध्याकाळी तहसीलदाराने मला लेखी पत्र दिलं की उद्या सकाळपासून आम्ही मका खरेदी केंद्र चालू करतो. मका खरेदी केंद्र सुद्धा सुरू झालं. असे अनेक प्रश्न आहे. आज कन्नड तालुक्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की आमचं गवताळा अभयारण्य आहे. स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब ज्या टायमाला मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ताडोबा अभयारण्य, मेळघाट अभयारण्य आणि आमचं कन्नडचं गवताळा अभयारण्य, तिन्ही अभयारण्य एका GR मध्ये एका अधिसूचनेद्वारे त्या ठिकाणी घोषित केले. आज तुम्हाला दुर्दैवानं सांगतो, आज मेळघाट असेल, ताडोबा अभयारण्य असेल, त्या ठिकाणी लॉयन सफारी झाली, व्याघ्र प्रकल्प झाला. आज कन्नडला फक्त अभयारण्य आहे, पण त्या ठिकाणी त्याला कुठल्याही पद्धतीचे त्या ठिकाणी एक प्रकारचं म्हणजे तार कंपाऊंड केलं नाही. अनेक सर्पमित्र काय करतात, कुठे साप सापडले ते गवताळा अभयारण्य सोडतात. का सोडतात तर ते अभयारण्य. अनेक ठिकाणी बिबटे पकडले गेले तर ते कुठे आणून सोडतात, गवताळा अभयारण्यामध्ये. पण त्याचं कुणी पुढे हे करत नाही. आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही तो मुद्दा उचलला की जसं ताडोबा अभयारण्य असेल, मेळघाट अभयारण्य असेल, त्या अभयारण्याला चोबाजूला खंदक करा, त्या ठिकाणी तुम्ही चर खोदा. म्हणजे आज बिबट असेल, इतर प्राणी, त्याची जवळजवळ 4 मीटरची ती उडी असते. ते जसं मेळघाटला तरी 5-5 मीटर ते सर खोदलेले चोबाजूनं त्या जंगलाला. आता 22,000 स्क्वेअर मीटरचा आमचा तो गवताळा अभयारण्य आहे. आम्ही सांगितलं चोबाजूला त्याला खंदक करा, मोठमोठे रुंद खोल, म्हणजे आतला प्राणी बाहेर येणार नाही. आणि त्या माध्यमातून जर केलं तर शेतकऱ्याचे पिकं वाचल. आज कन्नड तालुक्यामध्ये दुर्दैवानं अशी परिस्थिती झाली आहे, गवताळा अभयारण्य आम्हाला शाप की वरदान, म्हणजे ते शाप एक वरदान हेच आम्हाला कळायला तयार नाही. आणि त्या टायमाला माननीय शंकरराव चव्हाण साहेबांनी एक वेळ स्वप्न पाहिलं होतं, म्हणून त्यांनी त्याला अभयारण्याचा दर्जा दिला. आज ते अभयारण्य आहे. आणि पण तिथं काय ते सगळं सागवान जंगल आहे. उन्हाळ्यात ज्या टायमाला त्या सागाची पानगळती होते त्या टायमाला जंगल तापतं. जंगल तापलं की त्याच्यामधले प्राणी मग वाघ असेल, बिबटे असेल, लांडगे असेल, तडस असेल, निलगाय असेल, हे सर्व प्राणी म्हणजे खाली येतात पाण्याच्या शोधामध्ये, सावलीच्या शोधामध्ये. आणि त्या ठिकाणी मग ते प्राणी मग शेतीचं प्रचंड नुकसान करतात. आज आमच्याकडे शेतकऱ्यांनी पूर्वी आमच्या ह्या देवगाव पट्ट्यामध्ये मोसंबी मोठ्या प्रमाणात घेत होते. हे जे हरिण आणि काळवीट प्राणी, हा काळवीट काय करतो, त्या मोसंबीच्या झाडाला असे ते शिंगाने खासतो. मोसंबीचं झाड इतकं सेन्सिटिव्ह असतं, त्या झाडाची थोडी जरी साल निघली ते झाड पूर्ण वाळून जातं. आमच्याकडे 50% बागा लोकांनी लावणं बंद केल्या.
हे फॉरेस्ट कुठलं कामच करत नाही. मागच्या 6 महिन्यापूर्वी मी स्वतः वनमंत्री गणेश नाईक साहेब यांची त्या ठिकाणी भेट घेतली. आज बिबट्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, आमच्याकडे पळसखेड्याला एका माणसाचा मृत्यू झाला. विटखेड्याला एका माणसाची त्या ठिकाणी गाय खाल्ली. ताडपिंपळा गावाला बकरी खाल्ली. आमच्या बोरसरला त्या ठिकाणी अनेक जणांचे जनावरं मारले. आणि त्या ठिकाणी फॉरेस्ट खात्याचं नुसतं टप्प आहे. आणि फॉरेस्ट खातं नुसतं असं वाटतं की आमचे कोणी वाली नाही, आमचा कोणी मालक नाही, आम्ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. पण संघर्ष समितीनं त्या ठिकाणी त्यांना दणका दिला. त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे टाइम लिमिटमध्ये तुम्ही हा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवा, केंद्र सरकारला पाठवा. या ठिकाणी चोबाजूनं खंदक झाले पाहिजे, सर झाले पाहिजे. त्या माध्यमातून तो प्रस्ताव त्या ठिकाणी राज्य सरकारला सादर करा. आज आमचे टमाटे जर आले तर त्या ठिकाणी रानडुकर ते टमाटे खातात. आमच्या ज्या मका आहेत, मका शेतकरी काबाड पेस्ट करून पिकतो, रानडुकरं मका पूर्ण फस्त करतात. वानरं जे आहेत गवताळा अभयारण्यामधली, तर ते वानरं आमच्या कपाशीच्या काही रे येऊ देत नाही. आणि असं सगळं असताना आम्ही त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांनी, मागच्या 15 दिवसापूर्वी विभागीय वन अधिकारी जे आहेत त्यांनी या बाबतीत बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी टाइम लिमिटचा प्रस्ताव पाठवा. आणि मला या ठिकाणी सांगताना विशेष आनंद वाटतो की विभागीय वन अधिकारी आपले जे संभाजीनगरला मुख्यालय आहेत त्यांनी राज्य सरकारला प्रस्ताव सुद्धा सादर केलेला आहे. आणि त्यांना सांगितलं ठीक आहे, हे गवताळा अभयारण्याची कारवाई व्हायला एखादं वर्ष लागणार आहे, पण तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेती पिकाचं काय, तर मग शेती पिकाचं जे नुकसान झालं त्याचे ते पंचनामे करतात, थोडीफार त्या ठिकाणी तुटपुंजी ती मदत देतात. पण आम्ही त्यांना सांगितलं शेतकऱ्यांना तुम्ही झटका मशी, हे आता काय होतं शेतकरी, आता आमच्याकडे मागे वडाळीला एक अशी दुर्दैवी घटना घडली होती की काहीतरी म्हणजे फॉरेस्टवाल्याचं म्हणणं आहे की तारेमध्ये करंट सोडलं होतं. मग त्या ठिकाणी बिबट्या अडकला, बिबट्या अडकला तो बिबट्या मेला. आता मेल्यानंतर त्या कुटुंबाला म्हणजे अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो, त्यांच्या पाठीमाग कोण नव्हतं, सर्व कुटुंबाला 15 दिवस हर्सूलला या वन विभागाने पाठवलं. मग त्यांना म्हणलं जर तुम्ही एकीकडे एवढी कारवाई करता तर तुम्ही ताबडतोब आम्हाला झटका मशीन द्या. एक तर गवताळा अभयारण्याचं काम अर्जंट करा, नाही तर मग तुम्हाला ते म्हणजे आम्हाला वर्ष लागेल. तर मग 1-1.5 वर्ष आम्ही करायचं काय, आमचे पिकं घ्यायचे नाही का? नाही मग आमच्या पिकाला सरसकट आम्हाला 50,000 रुपये तुम्ही एकरी मदत द्या आणि आमची शेती तुम्ही सांभाळा. मग त्यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं आतापर्यंत रानडुक्कर असेल, हरण असेल, काळवीट असेल, यांनी जे नुकसान केलं त्या शेतकऱ्यांचे आमच्याकडे पंचनामे झालेले आहेत. तो भाग आम्ही नोटेड केलेला आहे. अशा भागामध्ये आम्ही 90% अनुदानावर झटका मशीन देऊ. झटका मशीन म्हणजे ते असं आहे का एखाद्या शेतकऱ्याची 5 एकर त्या ठिकाणी कपाशी असेल, 1 एकरचा अद्रकचा बाग असेल, तर त्या चोबाजूला तो शेतकरी एक प्रकारचं तारेचं एक तार त्या ठिकाणी लावू शकतो. आणि त्याच्यामध्ये ते झटका मशीनचं करंट त्याच्यामध्ये लावलं की ते कुठला वन्य प्राणी मरणार नाही, पण त्याला झटका बसेल, त्यांना झटका बसेल आणि तो त्या ठिकाणी येणार नाही. असा क्रांतिकारी निर्णय सुद्धा मी वन खात्याला घ्यायला लावला. मार्चपासून ते लोकांना 90% लागू करणार मार्चपासून, म्हणजे त्यांनी ते मान्य केलं. मग त्याच्यापासून काही माणसांना वगैरे दुखा, माणसाला काहीच होत नाही. उलटे जे वन्य प्राणी रानडुक्कर असेल, तडस असेल, आता ते आमच्याकडे रानडुक्कर असे आमच्याकडे संपूर्ण परिसरामध्ये ऊस सुद्धा येऊ देत नाही. ऊस खातात, अनेक ठिकाणी केळी खातात, म्हणजे सर्व पिकाचं नुसतं फस्त करता येते. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना सांगितलं अशा पद्धतीची कारवाई करा. आणि ह्या वानर जे आहेत प्रत्येक गावामध्ये एवढ्या टोळ्या झालेल्या आहे की आमची माता भगिनी जर शेतामध्ये टोपलीमध्ये भाकरी घेऊन चालली तर ते वानर अक्षरशः भाकरी हिसकावतात, कारण ते गवताळ्यातून आले. गवताळ्यामध्ये काहीच नाही. गवताळ्यामध्ये मग आम्ही त्यांना सांगितलं का गवताळा अभयारण्याला चौबाजूला खंदक खोदा, त्या ठिकाणी उन्हाळ्यात हिरवे रानडे झाडं लावा, त्या ठिकाणी फळवर्गीय झाडं लावा, जेणेकरून वानराला असेल त्या ठिकाणी त्यांना ते त्यांचं खाद्य मिळेल. आणि त्या पद्धतीनं ते मग चिंच असेल, बेडा असेल, कवीट असेल, आवळा असेल, चिगूर असेल, त्याचप्रमाणे वाघाचं लपण जे असेल ते तुम्ही चांगल्या करवंद असेल अशा पद्धती जर झाडं तुम्ही लावले तर ते बिबट सुद्धा आत थांबे. त्यांचं खाद्य त्यांना आतमध्ये द्या. आणि अशा पद्धतीने जर केलं तर गवताळा अभयारण्याचं संवर्धन पण होईल, शेतकऱ्यांचं सुद्धा पिकाचं नुकसान होणार नाही, आणि पर्यटनाच्या माध्यमातून त्या भागातल्या तरुणांना सुद्धा रोजगार मिळेल, अशी संकल्पना आहे. बिलकुल. आता हे तर शेतकऱ्यांचे मुद्दे झाले, पण याच्या व्यतिरिक्त आपण पाहतो की वाड्या वस्त्यांमध्ये नागरिकांना जाण्यासाठी रस्ते नाहीयेत. तर रस्ता हा प्राथमिक गरजांमध्ये येतो. आणि तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की पावसाळ्यात सुद्धा पक्के रस्ते नाहीयेत जाण्यासाठी, चिखलमय रस्ते होतात पूर्ण. मग याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहे? नाही, याच्यामध्ये मी लोकांना एक प्रकारचं वचन द्यान रे बाबा, हे जे रस्ते आहेत प्रमुख, तर हे सगळे जे जिल्हा परिषदचे रस्ते आहेत, ग्रामीण भागातले रस्ते आहेत, त्या लोकांनी मी आश्वस्त केलं 1 वर्षामध्ये प्रत्येक गावाला पक्का रस्ता आम्ही करून देऊ. हे या ठिकाणी आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वचन आहे आणि निश्चितपणाने ते आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू.
नक्कीच. आणि कुपोषण निर्मूलन ट्रस्ट देखील तुम्ही स्थापन केलेली, तर त्याविषयी जनतेला काय सांगाल? नाही, कसं झालं ज्या टायमाला 2006-07ला तलवाडा म्हणून तलवाडा भादली म्हणून गाव आहे वैजापूर तालुक्यातलं, त्या ठिकाणी कुपोषणानं त्या ठिकाणी 25-30 त्या ठिकाणी मुलं मृत्युमुखी पडले. आणि मग पडल्यानंतर मला तर अत्यंत धक्का बसला. बाबा हे असं सगळं असताना ती मुलं सिरियस होते, अनेक मुलांचा मृत्यू झाला. असं असताना आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी कुपोषण निर्मूलन ट्रस्ट स्थापन केली. धर्मदाय आहेत त्याची परवानगी घेतली. मी स्वतः सांगितलं माझा वर्षभराचा पगार मी त्या कुपोषण निर्मूलन ट्रस्टला दिला. मी पगार दिल्यानंतर मग आमचे सीओ सगळे HODनी सगळ्यांनी सांगितलं बा आम्ही कोणी सांगितलं बा आम्ही म्हणजे 1 दिवसाचा पगार देतो, कोणी सांगितलं 7 दिवसाचा देतो. तर आमच्या या ठिकाणी म्हणजे 8 दिवसामध्ये आमचे जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपये त्या ठिकाणी आले. आणि मग त्या ठिकाणी मग कुपोषण निर्मूलन ट्रस्टच्या बाबतीत आम्ही असा निर्णय घेतला, एखादा गरीब कुटुंबातला मुलगा असेल ज्याला हृदयाची शस्त्रक्रिया करायची, त्याच्याकडे पण पैसा नाहीये, एखाद्याला कॅन्सरचा आजार झाला, अनेकाला त्या ठिकाणी म्हणजे किडनीचा आजार असेल, तर मग ते सगळे असे उपचार आम्ही कुपोषण निर्मूलन ट्रस्टमधून पूर्ण जिल्ह्यातल्या लोकांना मोफत ते उपचार दिले. आणि कुपोषण निर्मूलन ट्रस्ट स्थापन करणारी सुद्धा संभाजीनगर जिल्हा परिषद ही या ठिकाणी पहिली आहे राज्यातली. राज्य सरकारने आमचा गौरव पण केला आणि त्याचा पुरस्कार सुद्धा आमच्या जिल्हा परिषद या ठिकाणी मिळाला होता. वा, आता तुम्ही तुमच्या राजकीय कार्यकाळात जेव्हा तुमच्याकडे पद होतं तेव्हा तुम्ही 1800 शाळा खोल्या देखील बांधलेल्या आहेत आणि त्यामुळे अर्थातच बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला असेल. पण आपण पाहतो की बदलत्या काळानुसार काही गरजा देखील बदलत जातात. मग आता आपण पाहतो की शाळांमध्ये डिजिटलायझेशन झालेलं आहे, स्क्रीनवर दाखवणं किंवा मॉडर्न प्रकारचं जे शिक्षण आहे तशी पद्धत आता सध्या हळूहळू वेग घेतेय. तर त्यानुसार तुम्ही काही काम करणार आहेत का? बिलकुल करणार. आता देवगाव रंगारी सर्कलमध्ये मी बघितलं अशी भयान परिस्थिती आहे की त्या ठिकाणी शाळा खोल्या नाहीये, शाळेला कंपाऊंड वॉल नाहीये, अनेक शाळेमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मी तर सगळ्यात पहिलं तेच काम करणार आहे. आरोग्य आणि शिक्षण हा माझा अत्यंत महत्त्वाचा विषय. मी त्या ठिकाणी लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही अण्णा शिंदेंना आशीर्वाद जर दिला तर या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगतो, येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक शाळेला पटसंख्येनुसार शिक्षक हा दिलाच पाहिजे, मी द्यायला लावेल. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी शाळेची जी आहे तर मग त्या ठिकाणी राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, मुळात त्या ठिकाणी म्हणजे निधी आम्ही उपलब्ध करून देऊ. आणि मग या ठिकाणी अगोदरच्या लोकांनी त्यासाठी कुठलं कामच केलं नाही. भारतीय जनता पार्टीचे सदस्य होते, त्यांना वेळ नाही, मोठे व्यापारी लोक आहेत, मोठे माणसं येते, ते मोठे माणसं, मी तर गरीब माणूस आहे, त्याबद्दल होते. आणि व्यवसाय प्रत्येकाने केला पाहिजे, त्याच्याबद्दल मी दुमत नाही. पण माझं एक म्हणणं आहे, जो व्यवसाय आपण हातात घेतला त्याला त्या व्यवसायाला आपण न्याय दिला पाहिजे. एका टायमाला जर तुम्ही 4 व्यवसाय केले तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या माध्यमातून जिल्हा परिषदची हेळसांड, देवगाव रंगारी सर्कलची हेळसांड होण्याचं कारण जे लोक काय करतात की त्या ठिकाणी सदस्य निवडून जातात, नंतर ते सदस्य 5-5 वर्ष येतच नाही. मला तर अनेक लोकांनी सांगितलं साहेब 5 वर्ष त्यांनी आमच्या गावाला भेट पण दिली नाही. विकासाचं तर सोडाच, त्यांनी त्या ठिकाणी टोपलं भर सुद्धा त्या ठिकाणी माती टाकली नाही. जिल्हा परिषद एवढे फंड असतात, 24 खाते आहेत जिल्हा परिषदला. त्यांना जर माणसाने ठरवलं तर अनेक योजना जिल्हा परिषदेच्या आहेत, पैसा पडून असतो पण प्रस्ताव तर दिला पाहिजे, लोकांसाठी वेळ तर दिला पाहिजे, तो द्यायला वेळ नाहीये. आणि म्हणून त्या माध्यमातून जनतेने मला आशीर्वाद दिल्यानंतर पहिल्या दिवसापासून आमचं काम त्या ठिकाणी चालू होईल. आणि देवगाव रंगाला माझं जे कार्यालय आहे ते कार्यालय आमचं कंटिन्यू राहून लोकांना मला शोधायची गरज पडणार नाही, मी लोकांना शोधल असं काम त्या ठिकाणी कर. नक्कीच. आपण आता 2022 पासून विशेष करून आपण पाहतो की पक्षामध्ये एकनिष्ठपणा जो असतो तो फार कमी प्रमाणात आपल्याला आजकाल बघायला मिळतोय. शिवसेना फुटी झालं, राष्ट्रवादी फुटी झालं, यानंतर थोडासा विश्वास कुठेतरी असा ढासळल्यासारखा होतोय. पण तुमची जर गोष्ट बघायला गेली तर तुम्ही सुरुवातीपासून ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ आहात. आणि तर आता सध्या आपण पाहतोय की शिवसेना फुटीनंतर 2 वेगवेगळे पक्ष झाले, म्हणजे 2 वेगवेगळे गट झाले म्हणणं योग्य राहील. आणि त्यांना सपोर्ट करणारे, त्यांना पाठिंबा देणारे देखील 2 वेगवेगळे गट झाले. तर असं तुम्हाला वाटतं का या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याचा काहीतरी फटका किंवा त्या संदर्भात मतदारांचं मत तुम्ही परिवर्तन कसं काय करणार? नाही, मुळात तुम्हाला सांगू मी अगदी हाडाचा शिवसैनिक आहे. आणि त्या ठिकाणी मला आता या ठिकाणी सांगतो, ज्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचं म्हणजे अनेक काही पदाधिकारी शांत बसले होते, बिचारी मतदान करायचे आणि तेवढं पुरतं पक्षाचं काम करायचे. पण आज या ठिकाणी अनेक जे शिवसैनिक माझ्या म्हणजे सुरुवाती काळापासून आहेत, जे 85-86 शिवसैनिक आहेत, ते सुद्धा आता सक्रिय झाले. आता जे आमचे पदाधिकारी तर काम करूच राहिले, पण ते सुद्धा उठले. त्यांना वाटलं नाही वा अण्णा शिंदे आता आपल्या डालले की वेगळा संचार आमच्या शिवसैनिकांमध्ये आलेला आहे. आणि जनतेचा विश्वास आहे, आमची जनतेची डायरेक्ट नाळ आहे. आणि मुळात माझी प्रतिमा अशी आहे, माझ्याकडे येताना त्या ठिकाणी कोणाचा वशिला लागत नाही.
लोकांनी पाहिलं जिल्हा परिषद अध्यक्ष असताना लोक जायचे, ती घाबरायचे, बा अण्णा शिंदेवर कसं जायचं बाबा, आपण काँग्रेसचं काम करतो, कोणाला वाटतं मी राष्ट्रवादीचं काम करतो, कोणाला वाटतं मी भाजपचं काम करतो, कसं जायचं. पण मी ते बघितलं नाही. मी त्या खुर्चीवर बसल्यानंतर मी जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष आहे असं म्हणून काम केलं. म्हणून जनतेला हे माहिती आहे की अण्णा शिंदे हा राजकारणाचा एक वेगळा माणूस आहे. पक्षविरहित मी काम करणार आहे, जातपात विरहित मी काम करणारा माणूस आहे, ही माझी प्रतिमा आहे. त्यामुळे जनता विश्वास ठेवते माझ्यावर. नक्कीच. आणि आता येणाऱ्या काळामध्ये देवगाव रंगारीच्या पूर्ण सर्कलनी तुम्हाला संधी दिली जिल्हा परिषद सदस्य होण्याची, तर त्याच्यानंतर पहिल्या 100 दिवसांमध्ये अशी कोणते 3 कामं असतील जे तुम्ही फास्ट ट्रॅकवर टाकून काम करणार आहेत? 100 दिवसामध्ये मी असं काम करणार की सगळ्यात पहिले ह्या रस्त्याचे प्रस्ताव बनवून याच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणार. ज्या लोकांना ज्या गावांना स्वातंत्र्य मिळून एवढे दिवस झाले अद्याप रस्ता नाही, याचा मास्टर प्लॅन बनवणार. रस्त्यासाठी त्या ठिकाणी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला त्या ठिकाणी त्याला सादर करायला लावणार राज्य सरकारला. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी जे आहेत मी जे देवगाव रंगारीला माझे जे ऑफिस आहे तिथून आम्ही काम करत असताना ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, कृषी सेवक असेल, त्यांना सांगेल त्या ठिकाणी बोर्ड लावा. आता ते काय सांगतात, आपण फोन लावला मी त्या गावाला येतो होतो त्या गावाला, तसं न करता तुमचे कामाचे दिवस फिक्स करा. सोमवारी तुम्ही देवगावला आहे ना, तर मंगळवारी तुम्ही ताडपिंपळावाला गेलं पाहिजे. अशा पद्धतीला दंड करणार तुम्हीच ठरवा. पण त्या दिवसाला तो ग्रामपंचायतला जो म्हणजे एखादा आमचा लाभार्थी आला, शेतकरी आला, त्याला तुम्ही भेटले पाहिजे. आहे का मी त्यांना दंड करणार आहे. तिसरी गोष्ट, शाळेच्या बाबतीत आम्ही आढावा घेणार आहे. जिथे शिक्षक कमी आहे, शाळा अत्यंत मोडकळी चालल्या आहेत, याच्या बाबतीमध्ये एक मास्टर प्लॅन तयार करून शाळा, रस्ते आणि कर्मचारी अधिकाऱ्यांची एक प्रकारची एक शिस्त, हा माझा 100 दिवसाचा अजेंडा असेल. नक्कीच. आणि आता आपण जर पाहिलं तर जनतेनं मशाल चिन्ह आणि अण्णासाहेब शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून मतदान का करावं? एक मुळात कसं आहे, ते मशाल ही कशी आहे, मशाल ही क्रांतीची आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आहेत. लोकांना माहिती उद्धव साहेबांवर किती अन्याय झाला. उद्धव साहेबांचा धनुष्यबाण हिसकावला, पक्ष हिसकावला. आज या ठिकाणी असं सगळं होत असताना लोकांना ते आवडलेलं नाही. लोक बोलत नाही, पण लोक व्यक्त करतात. आता लोक म्हणतात तुमच्या निमित्ताने या ठिकाणी पर्याय मिळालेला आहे. आजपर्यंत ह्या भागामध्ये शिवसेना लढत नव्हती. समजा मागच्या वेळेस लढली, पण थोडंसं आमच्या कमी मतांनी पराभव झाला. त्याच्या अगोदर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती. कायमस्वरूपी हा मतदारसंघ भाजपला सुटायचा आणि ते काम करत नव्हते. आणि अशी सगळी हे असताना म्हणजे पूर्वी एक आपले जे आहे सोनवणे साहेब, ते अनिल पाटील सोनवणे यांच्या काळात म्हणजे 20 वर्षापूर्वीचा काळ आहे, त्या टायमाला त्यांच्या काळात सुद्धा बऱ्यापैकी काम झाले होते. त्याच्यानंतर 10-15 वर्ष भारतीय जनता पार्टी सदस्य होता. मोठे व्यापारी आहेत, आमचं अभिनंदन आहे, त्यांनी केलं पाहिजे. आणि आता म्हणजे ते तर भारतीय जनता पार्टीचे म्हणजे ते आता शिंदे गटाकडून लढतात. आणि आता जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, एक तर ते जे आहेत ते नोकरी करतात, हरकत नाही, म्हणजे प्राध्यापक आहेत ते, म्हणजे माझी जवळचे मित्र आहेत, मी त्यांचा आदर करतो. पण त्या ठिकाणी प्राध्यापक लोक असेल हे असेल यांचं काम नाही. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की संपूर्ण तालुक्यामध्ये कुठेही बिबट्या निघाला, कोणाचं वासरू मारलं, गाय मारली, तर लोक अण्णा शिंदेला फोन करतात. आता शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की एक 4-5 वर्षापूर्वी गोष्ट झाली की आमच्या कन्नड तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र चांगलं आहे. आणि ऊसाचं क्षेत्र त्या ठिकाणी चांगलं असताना त्या ठिकाणी आमच्या म्हणजे कन्नड कारखाना म्हणजे आताचं बारामती ॲग्रो, ते काय करायचे की ऊस तोड प्रत्येक टनामागं ते 5,000 रुपये कापायचे. मग आम्ही त्यांना म्हणलं वय कशाचे कापतात, तर ते म्हणे आम्ही सभासद करतो म्हणे यांना, तर म्हणजे शेतकऱ्यांना. मग त्यांना म्हटलं तुम्ही सभासद करता तर यादी डिक्लेअर करा, आम्हाला दाखवा यादी, तुम्ही किती लोकांचं कापलं. तर ते यादी दाखवू शकले नाही, कारण ते दाखवूच शकत नाही, कारण तो प्रायव्हेट लिमिटेड कारखाना आहे. आणि दुसरी गोष्ट, मुळात ते उसाच्या भावाचा प्रश्न होता, त्यासाठी 17 दिवस आम्ही आंदोलन केलं होतं कन्नडला, तहसील समोर. आणि त्यांना सांगितलं असं नाही, ह्याच बारामती ॲग्रोचं युनिट पुण्याला आहेत, अनेक ठिकाणी आहेत, मग तिथं जर तुम्ही त्या ठिकाणी समजा 3,000 भाव देतात, कन्नडला 2200 का देतात? तिकडे उसापासून साखर बनते, तिकडे बनत नाही का? त्यांना आम्ही भाव वाढून द्यायला लावला, त्यांनी पण दिला. आणि शेतकऱ्याचे जे ते पैसे कापायचे ते सुद्धा पैसे त्यांनी परत दिले. असा न्याय आम्ही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळवून दिला. नक्कीच. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडेच आहोत. मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तराचं म्हणजे तुमचा जे पहिला शब्द होता तो वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा शब्द होता तुमचा, ठीक आहे. या माणसाचं नाव घेतलं तुम्ही, ज्या व्यक्तीसाठी संबंध देशामध्ये जेवढे नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे त्या व्यक्तीसाठी. तर तुमची कधी बाळासाहेबांसोबत भेट झालेली आणि झाली असेल तर ती कशी होती? मी सुरुवातीला ज्या टायमाला जिल्हा परिषदेला निवडून आलो त्या टायमाला सुदाम मामा सोनवणे महापौर झाले होते. आणि आमचे तत्कालीन पालकमंत्री आणि मंत्री साहेब चंद्रकांत खैरे साहेब, कारण मी त्या ठिकाणी जे आहे ते बाय इलेक्शनमध्ये निवडून आलो होतो. आणि समोरचा उमेदवार किशोर पवार जे होते उभे,
तर ठीक आहे, म्हणजे सहानुभूती असताना सुद्धा लोकांनी मला निवडून दिलं. म्हणजे ते सुद्धा एक तो निर्णय असा झाला होता. आणि म्हणून त्या ठिकाणी मला म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख माझी पहिली भेट झाली आणि अक्षरशः त्यांनी माझ्या डोक्यावर सुद्धा हात ठेवला आणि त्यावेळी समज माझ्यामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारली आणि एवढं झपाट्याने काम केलं. नंतर मग मला पक्षाने जिल्हा परिषद अध्यक्ष केलं. मग अध्यक्ष केल्यानंतर सुद्धा आम्ही साहेबांना भेटायला गेलो. मग मला त्यांनी विचारलं, तू अध्यक्ष झाला, तू आता काय काम करशील? मी म्हटलं, साहेब तुम्ही सांगा. ते नाही तुझं विजन काय? मी सांगितलं की मी 5 लाख झाडं लावेल. ओके. आणि त्या टायमाला त्याला एवढा आनंद झाला, कारण वृक्षाच्या बाबतीत शिवसेना प्रमुखांची वेगळा एक त्यांना एक त्याची एक विजन होतं, त्यांना एक वेगळा आनंद वाटायचा. आणि त्या ठिकाणी आमच्या सर्व शाळा असेल, अंगणवाड्या असतील, आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, आमचे वेटरनरी दवाखाने असतील, या सर्व यंत्रणेला मी कामाला लावलं आणि त्या ठिकाणी वृक्ष आम्ही ते लावले पण. आणि मग ज्या ठिकाणी मी वृक्ष लागवडीला गेलो त्या ठिकाणी मी लोकांना आवाहन केलं की बाबा हा वृक्ष जगला पाहिजे. मग क्रिकेट एखाद्या गावचा पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही एक काम करा, म्हणलं 5 जाळ्या तुम्ही बनवायच्या, त्या झाडाला लावायच्या आणि त्याच्यावर तुम्ही लिहा का बाबा आमचे आजोबा यांच्या स्मरणार्थ, आमच्या आईच्या स्मरणार्थ. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आजच्या तारखेला किमान 1-1.5 लाख झाडं आज सुद्धा ते जिवंत आहे. ते अशा पद्धतीनं काम केलं. आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा मी माझा अहवाल म्हणजे ते माझी टर्म संपली त्या टायमावर सुद्धा माननीय शिवसेना प्रमुखांना पुन्हा मला भेटण्याचा योग आला. आणि मी आमच्या डॉक्टर संघटनेचा अध्यक्ष आहे. त्या काळात सुद्धा आमच्या आंदोलनाच्या बाबतीत आंदोलनाच्या टायमिंग सुद्धा साहेबांना भेटायचा योग आला. म्हणजे 4 वेळेस मी वंदनीय शिवसेना प्रमुखांना भेटलेलो आहोत. साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवल्यामुळं मी मग साहेबांनी भेटून माझ्या ऊर्जा संचाराची आणि त्यामध्ये आम्ही काम करत गेलो. नक्कीच. मध्यंतरी चर्चेत असलेला तो नॅशनल हायवेचा मुद्दा काय आहे? नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये धुळे सोलापूर जो हायवे आहे त्या हायवेच्या बाबतीमध्ये जे आहे आमचं देवगाव रंगारी तो गल्ले बोरगाव रस्ता आहे. त्याचप्रमाणे गल्ले बोरगाव ते टाकळी रस्ता आहे. त्याचप्रमाणे आमचं त्या ठिकाणी पानपुई ते आमचा आवराळा रस्ता आहे. त्याचप्रमाणे आमचं त्या ठिकाणी अंधानेर फाटा ते कळंकी रस्ता आहे. या रस्त्यावर आतापर्यंत 165 लोकांची मृत्यू झाली आहे. आणि असं झाल्यानंतर नॅशनल हायवेला आम्ही म्हणायचो बाबा ती काय बांधकडे तुम्ही काहीतरी याच्यावर कारवाई करा. आणि मग ते म्हणायचे नाही बाबा ते स्टेट हायवेने बांधला पाहिजे. मग आम्ही जेव्हा त्याच्या खोलात घुसलो तर हे टाळाटाळ करायला लागले. तर मग त्या बाबतीमध्ये आम्ही 1 लाख लोकांच्या सह्यांचं निवेदन तयार केलं परिसरातल्या लोकांचं. बाबा 165 लोकांचे मृत्यू झाल्यानंतर अजून किती लोकांचे मृत्यू झाल्यानंतर तुम्ही बनवणार उड्डाण पूल? आता आउटरम घाटाचा टनेलचा मुद्दा सुद्धा सडत पडला होता. आम्ही गडकरी साहेबांना सुद्धा भेटलो, चंद्रकांत खैरे साहेब यांच्या माध्यमातून. आणि मग त्या ठिकाणी टनेलच्या बाबतीत असेल आमचे हे ऑक्सिजनचे पॉईंट मी आता जी मागायला सांगितले त्याच्यावर उड्डाण पुलासाठी मग शेवटी गडकरी साहेबांनी सांगितलं करतो ते अनेक दिवस ते म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे पेंडिंग पाडा. शेवटी आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने डायरेक्शन दिले. आम्ही जनहित याचिका दाखल केली आमच्या कन्नड तालुका संघर्ष समितीच्या वतीनं. आणि हायकोर्टाने नॅशनल हायवेला सांगितलं की तुम्ही सेफ्टी प्रमाणपत्र होतं का, तुम्ही ट्रॅफिक कशी चालू केली. असं केल्यानंतर मग त्यांनी त्या ठिकाणी उड्डाण पूल बांधायचं मान्य केलं. आणि आज या ठिकाणी सांगताना विशेष आनंद वाटतो का 50% उड्डाण पुलाचं काम त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण झालं. बाकीचं काम प्रगतीपथावर आहे. उद्या ठीक आहे माझा देवगावला जाणारा माणूस असेल, माझा देवेगावला जाणारा माणूस असेल, माझा केसापूर टाकळी इकडे जाणारा माणूस असेल, आज तो ते उड्डाण पूल झालं तर सुरक्षित जाईल. लोक काय मागतात बाबा तुम्ही म्हणजे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला. आज त्या लढ्याच्या माध्यमातून हायकोर्टाच्या डायरेक्शननुसार आमच्या त्या परिसराला एक वेगळी एक प्रकारचं एक लोकांना एक आश्वस्त झाले, चला उड्डाण पूल झाल्यानंतर तरी आपण सुरक्षित जाऊ, की एक लोकांना एक प्रकारची खात्री झाली. 2023-24 मध्ये कन्नड तालुक्यातले जवळजवळ त्या ठिकाणी 85,000 शेतकरी ज्यांना पीक विमा मिळालेला नव्हता. मग एकीकडे सरकारने काय केलं, अतिवृष्टी झाली होती, गारपीट झाली होती. आणि गारपीट झाली, सरकारने त्या ठिकाणी म्हणजे एक प्रकारचं ते 50 पैशापेक्षा कमी आणेवारी होती. मी म्हटलं 50 पैशापेक्षा कमी आणेवारी आहेत, सरकारनं अतिवृष्टी घोषित केलेली आहे, लोकांनी पीक विमा भरलेला आहे, असं पीक विमा कंपन्या पैसे काय देत नाही. आणि मग त्या ठिकाणी आम्ही तहसीलदारला, तालुका कृषी अधिकाऱ्याला, त्याचप्रमाणे इथले जे विभागीय कृषी सहसंचालक आहेत त्यांना आम्ही बोललो हे असं चालणार नाही. तुम्ही पैसे भरले, सरकारने एक प्रकारचे दुष्काळ त्या ठिकाणी घोषित केला तर शेतकऱ्याचे पैसे तुम्हाला द्यावा लागेल. त्या टायमाला आमचं 6 दिवस आम्ही उपोषण त्या ठिकाणी आमच्या कन्नडच्या तहसीलच्या आवारात केलं. जवळजवळ त्या ठिकाणी म्हणजे हजारो शेतकरी त्या ठिकाणी आले. आणि एक त्या ठिकाणी सांगताना विशेष आनंद वाटतो की 85,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला, सर्वांचे विम्याचे पैसे त्या ठिकाणी मिळाले. म्हणून लोकांना माहिती आहे पीक विमा नाही मिळाला तर अण्णा शिंदे, बिबट्याने गाय मारली तर अण्णा शिंदे. आता बिबट्यामुळे लोक रात्री उसाला पाणी भरला जाऊ शकत नाही तर मी दिवसाची लाईन चालू केली, करायला लावली. आणि लोकांना माहिती मग आपल्याला दिवसाची लाईन तर अण्णा शिंदे आहेत.
आपल्या बिबट्याचा बंदोबस्त करणार अण्णा शिंदे आहेत. रात्री 1ला फोन लावा, 24 तास फोनवर उपलब्ध असणार अण्णा शिंदे आहे. तर मतदान दुसऱ्याला द्यायचं कशाला, म्हणून लोकांनी ठरवून टाकले. आणि मला खात्री आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असेल, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब असतील, शिवसेना नेते त्या ठिकाणी म्हणजे अंबादासजी दानवे साहेब असतील, आणि आमचे सर्व पदाधिकारी यांचा मला भक्कम पाठिंबा आहे. बिलकुल. त्या ठिकाणी मला एक आनंद वाटतो. अनेक शिवसैनिकांनी मी सांगितलं आधी त्याच्यामध्ये तेज आलं का ते त्या ठिकाणी कामाला लागले. आणि असं असताना मला माहिती आहे की कार्यकर्ते कामाला लागले, सर्व शिवसैनिक कामाला लागले, आणि जनतेने जी निवडणूक हातात घेतली. आणि देवगावची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, दोन्ही उमेदवार एवढे पैशावाले शेवटच्या क्षणात काय करतील काही सांगता येत नाही. पण माझा जनतेवर विश्वास आहे, आणि मला खात्री आहे या ठिकाणी धनशक्तीची विरुद्ध जनशक्ती निश्चितपणाने जिंकून येईल, हा मला विश्वास आहे. आता मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नावर येऊयात. तुम्ही जाता जाता तुम्हाला मतदान का करावं, आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये असलेल्या जेवढ्या मतदारांना काय संदेश द्याल? मी मायबाप जनतेला हीच विनंती करणार आहे, आणि जनता जनार्दन सुद्धा भरपूर आशीर्वाद देतात किंवा या ठिकाणी लोकांना म्हणजे मी लोकांना एक सांगितलं बाबा आज या ठिकाणी आज लोक रोष व्यक्त करतात. मग लोकांना आम्हाला सांगावं लागतं बाबा मी सदस्य पूर्वी नव्हतो, इकडे भारतीय जनता पार्टी सदस्य होता, आणि असं सगळं असताना बाबा तुमचे हे रस्ते झाले नाही. मी जनतेला हे सांगेल की बाबा देवळाला ते कादारपूर असेल, देवगाव ते शेवता असेल, जोडबोर फाटा असेल, देवगाव ते त्या ठिकाणी लामण गाव असेल, देवगाव ते दिवळे असेल, ह्या सर्व गावांना आम्ही या ठिकाणी 2 वर्षामध्ये पक्का रस्ता देऊ. सर्वात पहिले त्या लोकांची प्रायोरिटी ती आहे. त्याप्रमाणे आमच्या या परिसरामध्ये देवगाव रंगरी सर्कलमध्ये अनेक शाळांना खोल्या नाहीये, यांना त्या ठिकाणी वर्ग खोल्या उपलब्ध करून देऊ, शिक्षक उपलब्ध करून देऊ, आरोग्याच्या चांगल्या सुविधा देऊ. ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी 2007ला मी स्वतःच दिलं आहे, मी त्याचं भूमिपूजन केलं आहे, मी त्याचं उद्घाटन केलं आहे. त्या सुविधा सुद्धा आज ठीक आहे, आज मी म्हणजे त्या सर्कलला नव्हतो, पण ते आता मेडिकल ऑफिसर वेळेवर येता का नाही येतात, त्यांना सुद्धा आम्ही म्हणजे असे बोर्ड लावायला लावू. ऑर्थोपेडिक्स कोणत्या दिवशी येणार, पेडियाट्रिक कोणत्या दिवशी हजर राहणार, MD मेडिसिन कधी येणार, लावा तिथे बोर्ड लावा, त्यानुसार काम करा. आणि मला एक माहिती आहे, माझा स्वभाव सगळ्या अधिकाऱ्याला माहिती आहे की मी एवढ्या माझ्या 25 ते 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एकही अधिकाऱ्याने माझं काम टाळलं. कारण अधिकाऱ्यांना माहिती आहे की अण्णा शिंदे सरळ माणूस आहे. जर मला एक सांगा, जर एखादा गुळाचं पाणी देऊन जर तो मरत असेल तर त्याला पॉयझन द्यायची काय गरज आहे? म्हणजे अधिकाऱ्यांना माहिती मी आक्रमक बी आहे, पण अधिकाऱ्यांना माहिती आपलं काम करायचं ते करतात. आणि ते मला कुठे टाळटाळ करत नाही, आपल्याला सगळे नियम माहिती आहे. आणि असं सगळं असल्यामुळे निश्चितपणानं शाश्वत विकास जो देवगाव आहेत, मग आरोग्याचा असेल, शिक्षणाचा असेल, रस्त्याचा असेल, हे सर्व प्रश्न आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे. म्हणून जनता जनार्दनाने आशीर्वाद द्यावा ही माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. नक्कीच. आणि तुम्हाला आगामी निवडणुकीमध्ये भरभरून यश मिळावं अशी आमच्या अडुटेज आणि अभिजात महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी मी देवगाव रंगारीच्या सर्व 28,000 मतदार बंधू भगिनींना आवाहन करणार आहे. या प्रचार काळात आम्ही अनेक गावात आलो, आपली प्रत्यक्ष भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी काही ठिकाणी भेट झाली असेल, काही ठिकाणी झाली नसेल, तर मी सर्व मतदार बंधू भगिनींना आणि मातांना या ठिकाणी आवाहन करतो. या ठिकाणी 20 जिल्हा परिषद देवगाव रंगारी या गटामधनं मी स्वतः डॉक्टर अण्णासाहेब पंडितराव शिंदे, माझी निशाणी मशाल आहेत, मी जिल्हा परिषदसाठी उभा आहेत. ताडपिंपळगाव गटातून त्या ठिकाणी भीमराज सोनवणे या ठिकाणी उभे आहेत. त्यांचं बटन, त्यांचं आणि माझं दोन्ही 4 क्रमांकाचं बटन आहे. एकच मशीन आहे, त्या मशीनवर वरते व्हाईट कागदावर त्या ठिकाणी असेल, खालचं म्हणजे गुलाबी कागदावर आहे, पण आमचं दोघांचं बटन 4 क्रमांकाला आहे. सर्वांनी 4 क्रमांकाचं बटन दाबावं. त्याचप्रमाणे देवगाव रंगारी गणामधनं म्हणजे माझं बटन तर 4 नंबरला आहेच, आमच्या कांताबाई गोकुळ गोरे यांचं बटन क्रमांक 1 आहे. लोकांनी मशाल पाहिजे, खरं म्हणजे नाव पाहायची गरज नाही. मशाल म्हणजेच आपला उमेदवार, मशाल म्हणजेच वंदनीय शिवसेना प्रमुखांना वाहिलेली श्रद्धांजली. मशालला मतदान करणं म्हणजे विकासाला मतदान करणं, मशालला मतदान करणं म्हणजे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर विश्वास व्यक्त करणं, मशालला मतदान करणं म्हणजे सर्वसामान्य जनतेला एक प्रकारचा दिलासा आणि न्याय देण्याचं वचन. त्यामुळे फक्त मशाल पाहिजे, अण्णा शिंदे गौण आहे, मशाल पाहिजे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची मशाल, सुरुवातीला सुद्धा आपल्याला मशाल हे आपलं चिन्ह होतं. मशाल या निशाणीवरच मोरेश्वर साहेब खासदार झाले होते, म्हणून मशाल या चिन्हाला आपण त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं हीच माझी सर्व मायबाप जनतेला. आम्ही आलो असेल, तुमची भेट झाली नसेल, अनेक लोकांनी फोन केले, प्रचार काळात मला फोन उचलता आले नाही, त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. पण हा तुमचा अण्णा शिंदे, तुम्हाला वचन देतो, तुम्ही दिलेलं मतदान तुमचं वाया जाणार नाही. तुम्ही दिलेल्या मतदानापासून म्हणजे दिलेलं मतदानामुळं तुम्हाला पश्चाताप होणार नाही, ही मी या भगव्याची शपथ घेऊन सर्वांना एक प्रकारची ग्वाही देतो.
आणि निश्चितपणे मतदार मला क्षमाही करतील, मला मतदान पण करतील आणि माझ्यासोबत आमचे दोन्ही पंचायत समिती सदस्यांना सुद्धा मशाल या निशाणीला निवडून देतील ही मला पक्की खात्री आहे. धन्यवाद.